बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकं ही पाण्याखाली गेली आहेत। 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसलाय। पावसाची विश्रांती आहे, शेतातलं पाणी अद्यापही ओसरलेलं नाही अशी परिस्थिती आहे। रविवारी बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता आणि त्याचंच विदारक सत्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। मी सध्या गुडघाभर पाण्या इतका आहे आणि चालण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्या खाली सगळे उडीद, मूग, सोयाबीनची पिकं आहेत आणि अशा पद्धतीने जर बघितलं तर शेतामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बऱ्याच भागात पूर परिस्थितीजन्य परिस्थिती आहे, पूर ओसरते, मात्र शेतातलं जे पाणी आहे ते काही बाहेर निघण्याचं नाव घेतलं, त्यामुळे उभं असलेलं जे पीक आहे ते आता पूर्णपणे जळून जाण्याच्या मार्गावर आहे असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। हा मूग आहे, हे बघा अक्षरशः या पूर्णपणे ह्याला काहीच राहिलं नाही, तर माती वगैरे काही शिल्लक इथून दिसताना पूर्णपणे खराब झाले, काहीच नाही। थोडं आणखीन मध्ये दाखवण्याचा मी आतमध्ये प्रयत्न करतो की अशा पद्धतीनं हे जे मूग आहे, या मुगाचं असं प्रचंड नुकसान